राज्यात आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढल्या जाणार. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. राज्यात आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढल्या जाणार असून युतीच्या घटकांमध्ये एकता व समन्वय कायम असल्याचं स्पष्ट वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. महायुती म्हणूनच निवडणूक लढायचे, कारण निवडणुका संपल्यानंतर एकत्र काम करायचंय, असं बावनकुळे यांनी सांगितलंय. ते पुढे म्हणाले, कुठेही युती झाली नाही तरी मैत्रीपूर्ण लढत असेल, मात्र अंतिमतः आम्ही महायुतीचं नेतृत्व टिकवून निवडणूक लढणार आहोत. मे महिन्यात अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाल्यानं राज्यभरात विशेषतः विदर्भासह अनेक भागात मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालंय. याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, सामान्यतः आपल्याकडं 15 जून नंतर पाऊस सुरू होतो, पण यंदा अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचं तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांनी नुकसान भरपाईसाठी स्पष्ट धोरण आखलं असून मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत हा मुद्दा सर्वोच्च प्राधान्याने घेतला जाणार आहे. गेल्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली आहे. राज्य व केंद्र सरकारच्या नियमानुसार मदत दिली जाणार असून खावटी अनुदान म्हणून 10,000 रुपये देण्याचा निर्णयही घेतला गेलाय. राज्य शासनानं नुकत्याच घेतलेल्या निर्णयात 3 हेक्टर ऐवजी 2 हेक्टरची अट लागू केली आहे. त्यामुळे अधिक शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलंय. एकत्रीकरणाचा कुठलाही प्रस्ताव सुरू आहे का असं त्यांना विचारलं तर ते म्हणतात की मला याबद्दल काही माहिती नाही. माझी माहिती अशी आहे की अजून काही चर्चा नाहीये. जसं तटकरे बोलले की जिची चर्चा सुरू नाही आहे ज्या विषयाची, त्या विषयावर टीका टिप्पणी करून किंवा त्या विषयावर टिप्पणी करून कुणी त्या ठिकाणी संभ्रम तयार करताय किंवा टिप्पण्या करतात आहे, हा विषय चर्चेला आला नाही किंवा मला वाटतं त्यांच्यातही चर्चा या विषय सुरू नाही. शेवटी त्यांच्या पक्षाचा जो प्रश्न आहे. पण माझी माहिती जी आहे, एक राज्याचा भाजपाचा अध्यक्ष म्हणून मी काही माहिती मला असतं, अजून राष्ट्रवादीच्या एकंदरीत विलिनीकरणाची कुठलीही चर्चा आमच्या कानापर्यंत आली नाही. कृषी मंत्री कोकाटे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं. कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड गावची पाटील की दादांनी मला दिली असं म्हटलं. याबद्दलचा निर्णय अजित पवार साहेबच करू शकतात. मागच्या वेळी त्यांनी आपल्या मंत्र्याची बैठक घेऊन आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्याही मंत्र्याची बैठक घेऊन आणि एकनाथ शिंदेनी त्यांच्याही मंत्र्याची बैठक घेऊन समाजाला वाईट वाटेल असे कुठलेही अपशब्द किंवा असा वाक्य प्रचार होऊ नये आपल्या मंत्रिमंडळाच्या कुठल्याही मंत्र्याकडनं, जेणेकरून समाज मन दुखेल, जेणेकरून शेतकऱ्याच्या जखमेवरचं मीठ तोडल्या जाईल किंवा समाजाला वाईट वाटेल असं कुठलंही वर्तन मंत्र्याकडनं अपेक्षित नाही, अशा सूचना आम्हा सर्वांना दिलेल्या आहेत. आता कोकाटेजी बद्दल जे काही बोलले आहेत अजित दादा याचा विचार करतील. बोली भाषा आता हिंदी होत चाललेली आहे दिवसेंदिवस. असं आहे की त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता, लावला काय, याच्याबद्दल तुम्हाला बघावं लागेल. त्या ठिकाणी मीरा भाईंदर किंवा तो जो भाग आहे मुंबई उपनगराचा, त्या ठिकाणी हिंदी भाषिक लोक राहतात आणि मराठी ही सर्वांकरता, आमची माय मराठी ही सर्वांकरता आमची बोलीभाषा, आमची राहण, सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंतची भाषा मराठी आहे. प्रताप सरनाईकही मराठी दिवसभर बोलतात, त्यांचाही पूर्णपिंड मराठी आहे. आता त्या ठिकाणी जो वर्ग बसलेला आहे त्या वर्गासमोर ते हिंदी वर्ग बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील. मला असं वाटतं की हिंदी ही खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी हिंदी वर्ग बसला असतो त्या ठिकाणी हिंदी बोलतात. मराठी तर या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या महायुती सरकारने आणि एनडीए सरकारने माननीय मोदीजींनी दिला आहे. त्यामुळं या वक्तव्याचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण नाही. राजू कारमोरे म्हटले की विदर्भातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी सोबळावर लढू दादागड. नाही, त्यांनी काय म्हटलं, त्यांच्या पक्षाने काय निर्णय घेतला तो घेऊ द्या किंवा त्यांनी घ्यायचा तो निर्णय त्यांचा अधिकार आहे. पण भारतीय जनता पार्टी म्हणून, पक्षाचा अध्यक्ष म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की निवडणुका ह्या महायुतीमध्येच लढायच्या. महायुतीमध्येच आम्ही त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेला पुढे जायचं आणि हेही सांगितलं परवाच आम्ही, एका ठिकाणी नाही जुळलं त्या ठिकाणी फार शत्रुत्वाच्या भावनेने लढायचं नाही, ती मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे. शेवटी निवडणुकीनंतर आम्हाला एकाच पक्षात काय, एकाच सरकारमध्ये काम करायचं आहे, एक पालकमंत्री तेच राहणार आहे. त्यामुळे इतकं वितुष्ट येऊ नये युतीमध्ये, इतकं वितुष्ट येऊ नये की ज्यामध्ये आमचं या ठिकाणी एकामेकाकडे बघणंच बंद होईल, असं काही वितुष्ट येणार नाही. काही ठिकाणी समजा नाही झाला युतीचा प्रयत्न तर आम्ही मैत्रीपूर्ण लढू आणि नंतर बघू काय करा. सामन्यातून पुन्हा टीका करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मंजूर करून मंत्रिमंडळाचं नाव जे आहे ते बदलून
देवेंद्र मध्यवर्ती कारागृह पुनर्वसन केंद्र असं करावं अशी टीका करण्यात आली. असं आहे, तुम्ही सामनाला किती का व्हॅल्यू देता मला माहिती नाही आणि कुणाला व्हॅल्यू देत फिरता. आज राज्यासमोर महत्वाचे प्रश्न आहे. तो काय बोलला, सामनान काय लिहिलं, याच्यापेक्षा राज्यातल्या शेतकऱ्यांना काय दिलं पाहिजे. आज तुम्ही महत्वाची प्रेस वार्ता केली, शेतकऱ्यांपासून सुरुवात केली, हे महत्वाचं आहे. राज्य विकासाकडे नेण्याकरता राज्याच्या सरकारने काय केलं पाहिजे, यावर जनतेचं मत काय, जनतेचे प्रश्न काय, यावर आपण बोललं पाहिजे. सकाळी उठून सामना, सकाळी उठून ते कोण हे न करता माझी प्रेस मीडियाला विनंती आहे की यातनं दिवसभर मीडियाचा वेळ वाया न घालवता या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासावर आपण सर्व वेळ देऊया आणि महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याचा जो संकल्प फडणवीसांनी घेतलेला आहे, देवेंद्रजींनी घेतलेला आहे, त्या संकल्पाला पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्हाला हा वेळच नाही आहे. सामना काय बोलला, ते कोण काय बोलले. तुम्ही काल पांदन रस्त्याची पाहणी केली, महत्वाचा विषय आहे शेतकऱ्यांसाठी आणि महाराष्ट्राभरील पांदन रस्त्याबाबत निर्देशही दिले. काय निर्देश होते ते? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरता पांदन रस्ते मजबूत करावे, याकरता महाराष्ट्राचं सरकार, आमचं देवेंद्र फडणवीस सरकार, मागच्या वेळी एकनाथ शिंदेचं सरकार आणि अजितदादा वगैरे आमचं सर्वांचं आणि आमच्या मंत्रिमंडळाचं आणि महाराष्ट्राच्या सर्व आमदारांचं, स्थानिक लोकप्रतिनिधींचं हे म्हणणं आहे किंवा मागणी आणि शेतकऱ्याची मागणी आहे मुळात की आमच्या शेतातला रस्ता जर माती मुरमाता जरी करून दिला तरी आम्हाला 2 पिकं शेतात घेता येईल. आमचे राज्यमंत्री आशिष जयस्वालजींनी यांनी याच्यावर खूप मोठं काम केलं. एक नवीन शासन निर्णय त्यांनी आमच्या समोर आणला. पांदन रस्ते बांधकामाकरता आशिष जयस्वालजींनी नागपूर पॅटर्न तयार केला. तो नागपूर पॅटर्न राज्यात राबवण्याची योजना तयार झाली. माननीय अजित पवारजींनी आपल्या बजेटच्या स्पीचमध्ये सुद्धा नागपूरच्या रामटेकच्या या पांदन रस्ते योजनेचा राज्याला लागू करण्याबद्दलचं सुतोवा केलं. मला असं वाटतं, मी काल ज्या पांदन रस्त्यावर गेलो होतो खानगावच्या, त्या पांदन रस्त्याला जर बघितलं तर 12 फुटाचा सुंदर माती मुरमाचा पांदन रस्ता शेतकऱ्याकडे झाला. 10 लाख रुपये पर किलोमीटर मध्ये बांधकाम झालं आणि इतकं चांगलं बांधकाम झालं की शेतकऱ्यांना 2 पिकं घेण्याकरता आता रस्ता मोकळा झाला. तहसीलदार, कलेक्टरनी रस्ते मोकळे केले आणि पांदन रस्त्याचं बांधकाम आम्ही सुरू केलं. महाराष्ट्रामध्ये नागपूर पॅटर्न आम्ही राबवणार आहोत आणि महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांना मी आश्वस्त करतो, देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार महाराष्ट्राच्या संपूर्ण पांदन रस्त्याच्या कामाकडे लक्ष देणार. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय 14,000 कोटीचे 2 कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते रद्द करण्यात आलेले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे डिपार्टमेंट आहे. 2 महत्वाचे प्रोजेक्ट, घोडबंदर ठाणे रोड आणि 14,000 कोटींचे प्रोजेक्ट हे सुप्रीम कोर्टानं एका कंपनीला दिले होते, ते रद्द केलेले आहे. LNTला यामध्ये रिलीफ दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला मला वाचावं लागेल. आता कॅमेरासमोर मला काही सांगता येत नाही. वाचून मला बोलावं लागेल. कुठल्या विषयावर, कुठल्या निकषावर टेंडर रद्द केले, काय त्या ठिकाणी पॅरामीटर पाळले गेले नाही, आमच्या अधिकाऱ्यांनी काय बघायला पाहिजे होतं, काय बघितलं नाही वगैरे, हे सुप्रीम कोर्टाच्या निकालात वाचूनच बोलावं लागेल. सर, हिंदी में बताइए, देवेंद्र फडणवीस ने अपने मंत्रिमंडल में क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो
जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।